काशीमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालंय। उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झाली आहे। ढगफुटीमुळे डोंगराचा कडा खीरगाड या नदीच्या प्रवाहात वाहून थेट खाली आलाय। ढगफुटीमुळे खीरगाड नदीचा प्रवाह देखील वाढलाय आणि या ढिगाऱ्यासोबत खीरगाड नदीचं पाणी नजीकच्या गावातही शिरलं आणि क्षणात सगळं काही गायब झालं। अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। 50 ते 60 जण या ढिगाऱ्यात बेपत्ता असल्याची ही माहिती समोर आली आहे, तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उत्तर काशीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। ही 5 दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये लाईव्ह दृश्य आहेत ती खरं तर पहिली दृश्य ज्यावेळेस ढगफुटी झाली आणि त्यानंतर जो ढिगारा खाली आला आणि संपूर्ण धराली या गावामध्ये इथलं चिखल संपूर्णपणे आल्याचं दिसतंय। आणि त्यानंतरची दृश्य आहे ती म्हणजे हॉटेल्स असतील, घरं असतील, या सगळ्या ठिकाणी हा ढिगारा थेट घरात शिरलेला आहे, हॉटेल्समध्ये शिरलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांचा, पर्यटकांचा किंकाळण्याचा आवाज देखील या व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकतोय। भयावह प्रलयाची ही काही दृश्य समोर आलेली आहे, ज्यामध्ये नागरिक पळून जाताना दिसतायत आणि पाण्याच्या प्रवाहात धराली गावातील घरं ही अक्षरशः नष्ट झाली आहेत। त्या ठिकाणी 2 ते 3 मजली जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी देखील पाणी शिरलंय। तर डोंगरदऱ्यातून खीरगाड नदीतून पाण्याचा प्रवाहाचा वेग या दृश्यातून दिसून येतोय। काही मीटर अंतरावरती काही सेकंदातच नदीच्या प्रवाहानं आणि ढिगाऱ्यानं पार करत धराली गावावरती काळाचा घाला घातलेला आहे। या प्रलयातून एका कार थोडक्यात बचावली आहे आणि ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। अगदी काही सेकंदातच हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांचा देखील किंकाळण्याचा आवाज आपण ऐकू शकतोय। घटनेनंतर परिसरात चिखलाचं साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये अनेक नागरिक अडकल्याचंही समोर आलंय, तर 2 जण मृत्यूच्या दाढेतून परतताना कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। घटनास्थळी आता लष्कराचे जवान दाखल झाले असून लष्कराकडून बचाव कार्य केलं जाते। चिखलातून नागरिकांना बाहेर काढलं जाते। मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्यात। 50 ते 60 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। चिखल मोठ्या प्रमाणात असल्यानं तिथं बचाव कार्यात देखील मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या घटनेवरती आपण पाहूया। हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं। जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जान माल की सुरक्षा की जाए। उत्तर काशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्या यांनी या घटनेसंदर्भात देखील माहिती दिली आहे, बघूया। एग्जैक्ट डेटा तो नहीं मिला है, लेकिन ये इन्फॉर्मेशन जरूर है कि धराली में खीर गंगा है गदेरा, जिसमें ऊपर जैसा वीडियो में भी हम देख पा रहे हैं कि क्लाउड बस्ट होने से काफ़ी पानी एक साथ आया है, एकदम से आया है। और चूंकि वहाँ पे गेस्ट हाउस है और छोटे रेस्टोरेंट भी है और होटल्स भी है, तो उसी के मद्देनजर हमने अपना आर्मी का टीम हरसेल की है, उनको मैंने रिक्वेस्ट करके तुरंत भिजवा दिया था। और उनका भी एक अभी मेरे फ़ोन पे अभी नेटवर्क पे मेरे पता नहीं थोड़ा वीक हो रहा है, वहाँ पे कनेक्ट नहीं हो पा रहा है, लेकिन कुछ एक लॉसेस की सूचना है। तो 4 लोगों का उन्होंने मुझे बताया था कि लॉस का आया है और प्रॉपर्टी का लॉसेस भी है। हम लोग मौके पे निकल रहे हैं और मौके पे ज़्यादा अच्छा उसका